पवार आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बुलढाण्याच्या खामगावातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। यासोबतच अजित पवार खामगावमध्ये पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत। आजच्या मेळाव्यात अजित पवार आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं असेल। आढावा घेतलाय संजय महाजन यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा सुद्धा या ठिकाणी होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत आज अजित पवार हे बैठक घेणार असून या ठिकाणी संवाद मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे। खामगाव गांधी मैदानावर हा मेळावा सायंकाळी 4 वाजता होणार आहे। खरं तर अजित पवार हे अनेक वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, मात्र खामगाव परिसरातील अनेक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आज घेणार आहेत आणि त्यामुळे अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहे। त्यानंतर अजित पवार हे संत गजानन महाराज येथील शेगाव येथील मुक्काम करणार आहे। अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।